आज साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण मटकी बनवणार आहोत. त्यासाठी मी मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कोथिंबीर, कढीपत्ता, कांदा, जिरे, मोहरी, हळद, लाल तिखट, धण्याची पावडर, बारीक मीठ आणि शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं. मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की जिरे. लगेच कांदा पण टाकून घ्यायचा. कांदा छान असा परतून घ्यायचा. कांदा छान परतले की भाजी पण छान लागते. असा हलवत राहायचा, मग तो जळला जात नाही. कांदा छान परतलेला आहे, गुलाबी कलर झालेला आहे. कढीपत्ता टाकून घ्यायचा. तो पण असा हलवायचा. थोडीशी हळद टाकायची. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. धण्याची पावडर 1 चमचा टाकला. कोथिंबीर पण टाकून घ्यायची. लगेच मटकी धुतलेली आहे, ही पण टाकून घ्यायची. हे सगळं असं मिक्स झालं पाहिजे ना, असं परतलं गेलं पाहिजे तेलामध्ये. हा मसाला मटकी छान परतली की टेस्ट पण छान लागते. मटकी छान परतलेली आहे. लगेच मीठ टाकून घ्यायचं. पाणी टाकून घ्यायचं. लगेच पाणी तुम्ही अंदाजानुसार टाकू शकता. शेंगदाण्याचा कूट तो पण तुमच्या आवडीनुसार, कमी जास्त. ही मटकी एकदम गावाकडच्या पद्धतीने साधी आणि सिंपल बनवणारी. ही 5 मिनटं अशीच ठेवून द्यायची गॅसवर. तुम्हाला जर मटकी शिजली की नाही पाहिजे असली तर अशी चेक करू शकता. शिजलेली मटकी. याच्यात थोडीशी कसुरी मेथी टाकून घ्यायची. परत अशी 1 मिनटासाठी याच्या गॅसवरच राहून द्यायची. ही भाजी मी पातळ केलेली आहे. पहा, एकदम गावाकडच्या पद्धतीने, खेड्यातल्यासारखी साधी आणि सिंपल. याचा मसाल्याचा वापर अजिबात केलेला नाही. पहा, आपली मटकीची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर यामध्ये शेव पाहिजे असेल तर तुम्ही याच्यात थोडीशी शेव टाकून खाऊ शकता. पहा, ही मटकीची भाजी आपली तयार झालेली आहे. तुम्ही नक्की करून पहा. शेअर आणि लाईक करायला विसरू नका.